अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी आज पहाटे 3 जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 लोकांवर हा हल्ला करण्यात आला आहे। तिघही पहाटेच्या सुमारास कामावर जात होते। यावेळी दबा धरून बसलेल्या मारेकरांनी हा हल्ला केला आहे। या हल्ल्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एकाच रात्री 3 जणांवर अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। ज्या 3 जणांवर हल्ले झाले त्यातील 2 जण शिर्डी येथील साई संस्थांचे कर्मचारी आहेत, तर तिसरा जखमी तरुण देखील पहाटे एका खासगी कंपनीत ड्युटीवर जाताना त्याला टार्गेट करण्यात आले। सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजूळ असं हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत। दोघंही साई संस्थेचे कर्मचारी आहेत। सुभाष घोडे यांच्यावर कर्डोबा नगर चौकात हल्ला करण्यात आला, तर नितीन शेजूळ यांच्यावर साकुरी शिव परिसरात हल्ला झाला आहे। या दोघांवर झालेला हल्ला इतका भयंकर होता की दोघांचाही मृत्यू झाला आहे। हल्ला झालेल्या तिसऱ्या तरुणाचं नाव कृष्णा देहरकर असून तो गंभीर जखमी झाला आहे। त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 3 वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाल्या, तिघांना कशा प्रकारे का टार्गेट करण्यात आलं, याबाबत काहीच माहिती अद्याप समोर आली नाही। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाची चक्र फिरवली आहेत। सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे। लवकरच आरोपींना अटक केली जाईल असं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलंय। ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून पैशांसाठी हल्ले केले असावेत असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। मात्र हल्ल्याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही। ज्यावेळी हल्ले झाले त्यावेळी स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली होती, मात्र पोलिसांनी ही प्रकरणं गांभीर्याने घेतली नाहीत। संबंधिताचा अपघाती मृत्यू झाल्याचा अंदाज लावून या प्रकाराकडे पोलिसांनी कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। या सगळ्या घडामोडींवर काँग्रेसचे पदाधिकारी सचिन चौगुले यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। पोलिसांनी हे प्रकरण निष्काळजीपणाने हाताळल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे। संस्थांमध्ये होता, मंदिरात होता, समाधी मंदिरावर होता, समाधी मंदिराची सेवा करायचा साईबाबाची, त्याच्यावर हा हल्ला झालाय। ड्युटीला येत होता, पोलीस तिथं होते, पोलिसांनी आणलं नाही। मग इथं लेट आणल्यामुळं माझा भाऊ गेला। ऍक्सिडेंट झाला, मग ऍक्सिडेंट झाला तर पोलिसाचं काम नव्हतं तिथून सोडून जाण्याचं, माझं एक म्हणणं आहे। ऍक्सिडेंट झालं म्हणजे ना पोलिसवाल्याचं काम नव्हतं ना की ऍक्सिडेंट सोडून तिथं जायचं, तर पोलिसवाल्याने गाडी तिथून निघून गेले ते।